आपल्याविषयी बोलले, त्यानंतर साहेबांनी पण त्यांचे कान टोचले. काय काय नाही 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 असं काही नाही आहे. जितेंद्र आव्हाड साहेब माझ्याविषयी असं बोलले म्हणून काही नाही. की बीडचा विषय त्यांनी उल्लेख केला. ते साहेबांचं म्हणणं होतं की बीड म्हणजे साहेबांचं बोलण्याचा अर्थ की काही नाही, म्हणजे सर्व जाती धर्माच्या सर्व एकत्रित येऊन आपल्याला हा लढा लढायचा आहे. आपण जातीपातीचं कुठलंही राजकारणाला घी न देता, त्याच्यामुळे एकट्या खासदारांचा विषय नाही आहे, सर्वजण आपण एक आहोत आणि एक संघ म्हणून खूप चांगली मांडणी केली म्हणून असा विषय झाला. त्याच्या साहेबांचा विषय असा किंवा जितेंद्र आव्हाड साहेब मला काही खोचक बोलले किंवा असं काही नाही आहे, त्याला काहीतरी वेगळं वळण उगीच नको असं काही नाही. ते जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना फक्त बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं, मी समोर होतो म्हणून, मी समोरच होतो, त्याच्यामुळे ते म्हणले, त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले की नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं त्याच्यावर. भाषणातली थेट असा उल्लेख केला गेला की तुमच्याकडे बघून बोलायला नको होतं म्हणून. आपण या वक्तव्याकडे नाही नाही आता ह्याचा विषय तुम्ही साहेबांनाच विचारू शकता, मी काय बोलणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.